महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व जिल्हा अमरावती बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं 19वी राज्यस्तरीय ज्युनियर बेसबॉल स्पर्धा दिनांक 21 ते 24 जानेवारी 2026 या कालावधीत संत गाडगेबाबा महाराज विद्यापीठ अमरावती येथे मोठ्या उत्साहात पार पडली आहे। या स्पर्धेमध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण येथील 7 खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे आणि कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे। या यशामुळे आत्मामालिक संकुलाच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरेला आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे। पदकप्राप्त खेळाडूंमध्ये जीवन योगेश मोडे आत्मामालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचा हा विद्यार्थी असून आत्मामालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलाचे विद्यार्थी त्यामध्ये बादल कालसिंग तडवी, सोनू पोपट गायकवाड, हर्षद भास्कर गवळी, गोकुळ संतीलाल महाले, सागर जेदा बारेला आणि देवेंद्र वंजी वळवी यांनी यश मिळवलं आहे। या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक उमेश अशोक वाघोले सर, वैष्णवी कासार मॅडम व दीक्षा नवले मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आहे। या सर्व पदकप्राप्त खेळाडूंना परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, सर्व विश्वस्त, आत्मामालिक शैक्षणिक क्रीडा संकुलाचे क्रीडा व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, सर्व व्यवस्थापक प्राचार्य यांनी मनपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। या यशामुळे आत्मामालिक संकुलातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात राष्ट्रीय पातळीवरही यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।